नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे। सो राज्यसेवा 1 ते 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे। सो त्याच्यामुळे आपण हे मेनली सेशन या गोष्टीसाठी कंडक्ट करतोय की आयोग सतत त्या ठिकाणी धक्कातंत्राचा वापर करायला लागलेला आहे आणि त्यांनी हाच पॅटर्न त्या ठिकाणी आयोग म्हणजे UPSC मध्ये पण आत्ता कालचा जो पेपर झालेला आहे UPSCचा, तर त्यामध्ये तर खूप मोठं म्हणजे तो पेपर बऱ्यापैकी टफ आलेला होता, म्हणजे चांगलाच टफ आलेला असं म्हणावं लागेल म्हणजे। आणि कंबाईनमध्ये पण आता 1 महिन्यापूर्वी तुम्ही अनुभव घेतलेला आहे। सो त्याच्यामध्ये देखील आपल्या MPSCनी धक्कातंत्राचा वापर केलेला आहे। सो असं आता खूप लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की सर हेच जर राज्यसेवेच्या बाबतीत घडलं तर मग आमचं कसं होईल। सो आजचं सेशन विद्यार्थी मित्रांनो हे अशा मुलांसाठी आहे जे वर्षभर राबतात किंवा मागच्या 3-4 वर्षापासून अभ्यास करतायत किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून अभ्यास करतायत आणि एवढा सगळा अभ्यास करून देखील म्हणजे एवढं सगळं प्रिपरेशन करून देखील सो आयोगाने अशी उथलपुथल केल्यामुळं सो ते डिस्टर्ब होतात आणि अख्खा पेपर ते गमावून बसतात। कारण हे दोन्ही अनुभव म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी पाहिलेले आहे, UPSC मध्ये पण पाहिलेले आहे ते मी, MPSC मध्ये पण पाहिलेले आहे। आता कंबाईनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माझ्या पाहण्यातले असे काही विद्यार्थी आहे की ते इनफ स्मार्ट आहेत की त्या पेपरमध्ये आता काही विद्यार्थ्यांनी स्कोर काढलेला आहे, म्हणजे कंबाईनमध्ये 60-62 मार्क काढणारे पण विद्यार्थी आहे आणि काही असे विद्यार्थी आहे की जे चांगला अभ्यास आहे त्यांचा, मागच्या 2-3 वर्षाचा 1 वर्षाचा अभ्यास आहे, काही लोकांचे 8-10 महिन्याचे अभ्यास आहे, पण ते या कॅटेगरीमध्ये मोडतात की ते आरामात तो जो झालेला पेपर आहे सो त्या झालेल्या पेपरमध्ये ते आरामात 45+ 50+ वर मार्क काढू शकत होते, एवढं त्यांना जमत होतं। फक्त आयोगाने धक्कातंत्राचा वापर केल्यामुळं त्या ठिकाणी कुठेतरी ते कोलॅप्स झाले। सो मग मला आता हे राज्यसेवेच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही किंवा आपल्याला हे राज्यसेवेच्या बाबतीत आपल्यासोबत हे नाही घडलं पाहिजे, म्हणून आपण अलर्ट मोडवर जाण्यासाठी हे सेशन मी त्या ठिकाणी कंडक्ट करतोय। हे एक छोटंसं सेशन असणार आहे, त्यामध्ये आपण पूर्णपणे याच्यावरती फोकस करू। जर आयोगाने असं केलं, नाही केलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही केलं तर कसं, आणि जर धक्कातंत्राचा वापर केला तर कसं। बरं, धक्कातंत्राचा वापर केला तर धक्का काय देऊ शकतात सर ते आपल्याला, कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतात सर। ते UPSCचा पेपर जसा झाला होता CSATचा अवघड, एकदम अवघड होता, GSचा एकदम अवघड होता, मग हा आत्ताचा तसाच होईल का पेपर, का कंबाईन सारखा आम्हाला ते पूर्णपणे यावेळेस वेटेज बदलून टाकल सिस्टीमचा। सो अशा सगळ्या प्रश्नांची जे उत्तर आहे सो ते आजच्या सेशनमधून तुम्हाला या माध्यमातून देण्याचा माझा प्रयत्न राहील। म्हणजे हां, फक्त त्या लोकांसाठी नाही आहे हे सेशन की सर आम्हाला आत्ता सुरू केला अभ्यास, थोडंफार 1-2 विषय जमतात आम्हाला आणि सर मग आता परीक्षा चाललो तर मग सांगा काहीतरी जेणेकरून आम्ही पास झालो पाहिजे। सो अशांसाठी नाही आहे आजचं सेशन। आजचं सेशन अशासाठी आहे की जे कष्टाळू विद्यार्थी आहे, जे घाम गाळतात, खूप अभ्यास करतात, परंतु बिचाऱ्यांना एवढं करून देखील यश हाती लागत नाही आहे, त्यातून नैराश्य येते आहे। आणि त्यात आता कसं झालेलं आहे, वर्षभरात एकच एक्झाम आणि ती जर हुकली तुमच्या हातातून तर खूप मोठं, म्हणजे आता खूप लोकांनी कंबाईनसाठी प्रिपेअर केलं होतं पण त्यांचे स्कोर कमी आले, मग ही अतिशय दुःखद बाब आहे। आता त्यांना डायरेक्ट पुढच्या वर्षीसाठीच वाट पाहावी लागणार। आता ते राज्यसेवा आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, सो त्यामुळे ते राज्यसेवेसाठी पण विचार करतात, मग ह्याही परीक्षेत त्यांच्या बाबतीत हे नाही घडलं पाहिजे। सो त्यासाठी आजचं सेशन आपण त्या ठिकाणी कंडक्ट करतोय, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्ही स्ट्रॉंग राहिले पाहिजे आणि पेपर कसाही आला तर तुम्ही त्या ठिकाणी टॅकल करण्यासाठी आणि येणारे जे संभाव्य धोके आहे सो त्याची जर आपल्याला आधीच आयडिया असली की अरे बाबा ह्या रस्त्याने जाताना इथं स्पीड ब्रेकर लागणार आहे, अरे इथं रस्त्यामध्ये झाड पडलेलं आहे, साईडनं गाडी घ्यावी लागते, सो हे जर असं सगळं आपल्याला आधीच माहिती असेल तर त्या ठिकाणी आणि अचानक जर स्पीड ब्रेकर आला तर त्यामध्ये गाडीला जसा झटका बसतो ना आपल्याला जोरात, तसा झटका आपल्याला त्या पेपरमध्ये नाही बसला पाहिजे। म्हणून एक्झामच्या 1-2 दिवस आधी आपण हे लेक्चर कंडक्ट करतोय की एक्झामच्या दृष्टीने पोरांनो तुम्ही अलर्ट राहिले पाहिजे। सो डिस्कस करायला आपण सुरुवात करणार आहे। बघा, मी तुम्हाला सांगतो की आता कंबाईनच्या अनुभवावरून मी तुम्हाला एक बाब सांगतो, म्हणजे आता ॲक्च्युली मला वैयक्तिकली ही बाब बिलकुल पटत नाही आहे, कंबाईनच्या पेपरवरून राज्यसेवेचा पेपर जज करणे। म्हणजे मी वैयक्तिकली सांगतोय बरं का, जे सध्या महाराष्ट्र करतोय पूर्ण, किंवा UPSC वरून राज्यसेवेचा पेपर जज करणे। हे बघा, कंबाईनचं एक स्वतःचं स्टँडर्ड आहे, राज्यसेवेचं एक स्टँडर्ड आहे स्वतःचं, आणि UPSCचं एक स्टँडर्ड आहे। बघा, कधीही लक्षात घ्या की आता जरी यांनी रायटिंग केलेलं असलं, मी आधीपासून सांगतो की UPSCवाल्यांनी म्हणजे हे आधीपासूनच म्हणजे रायटिंग आहे UPSC, MPSCवाल्यांनी आता स्वतःला रायटिंगसारखं बनवण्याचा प्रयत्न केला आहे, पण हे लक्षात घ्या UPSC ओरिजिनल आहे आणि झेरॉक्स कॅन नॉट बी ओरिजिनल, ओरिजिनल कॅन नॉट बी झेरॉक्स, ओरिजिनल कधी झेरॉक्स बनू शकत नाही आणि झेरॉक्स कधी ओरिजिनल बनू शकत नाही। राज्यसेवेचे स्वतःचे स्टँडर्ड आहे। हे मी खूप दिवसापासून ऐकतोय की पॅटर्न बदलवणार आहे, सगळं बदलून जाणार आहे, आता सगळं वेगळं होणार आहे, पेपर ह्यावेळेस UPSC सारखा सेट होणार आहे। आता ज्या लोकांना अनुभव नाही आहे, ज्यांनी आत्ता परीक्षेमध्ये उडी घेतलेली आहे प्रिपरेशन, ते हेच बोलताना दिसतात UPSCचा अवघड झाला, आता MPSC तसंच करते। नाही, असं नाही आहे।
UPSCचे पॅरामीटर्स वेगळे आहे स्वतःचे, येत्या लक्षामध्ये. इवन रायटिंग भविष्यात झाली तरी UPSCचे पॅरामीटर स्वतःचे वेगळे आहे, MPSCचे पॅरामीटर वेगळे आहे. ते MPSCच्याच लेवलनी पेपर काढणार, UPSCच्याच लेवलनी पेपर काढणार. सो त्याच्यामुळं मला हे वैयक्तिकली पटत नाही आहे की कंबाईनचं तुलना तुम्ही राज्यसेवेसोबत कराल आणि राज्यसेवेची तुलना तुम्ही UPSCसोबत कराल. म्हणून ज्या लोकांनी UPSC दिलेली आहे कृपया त्यांनी राज्यसेवेसोबत UPSCची तुलना करू नये, आणि ज्यांनी कंबाईन दिलेली आहे त्यांनी तर चुकूनही करू नये. म्हणजे राज्यसेवेसोबत तुलना, राज्यसेवेचं एक स्वतःचं स्टँडर्ड आहे आणि पॅटर्न जर बदललास तर कोणत्या पद्धतीनं बदलू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. आणि जर आयोगाच्या मनात नसेल पॅटर्न बदलवायचं तर दरवर्षी जसा राज्यसेवेचा पेपर येतो तसाच राज्यसेवेचा पेपर येण्याच्या शक्यता आहे. आणि पॅटर्न का बरं बदलू शकतो तर त्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण असं आहे पोरांनो, म्हणजे काय शक्यता आहे पॅटर्न का बरं बदलू शकतो आयोगाचा. जसं कंबाईनच्या ह्याच्यामध्ये दणकन त्यांनी मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये 20 टाकून दिले. आता तुम्ही ह्याच्या मागच्या कारणांचा मागोवा घेतला पाहिजे. एक मिनिट, तुम्ही ह्याच्या मागं काय कारण आहे बाबा, तुम्ही हे विचारात घेतलं पाहिजे की कंबाईन परीक्षेमध्ये अशी काय गरज पडली त्यांना की मॅथ्स आणि रिझनिंग 20 मार्काला त्यांना टाकावं लागलेलं आहे. सो लक्षात घ्या, तुम्ही जर थोडंसं पाहिलं, म्हणजे तुम्ही जर हे ऑब्झर्व केलं, मी तुम्हाला एकदा दाखवतो. एक मिनिट पोरांनो, तुम्ही जर ही बाब ऑब्झर्व केली तर तुम्हाला ह्याच्यामध्ये अशा काही पोस्ट दिसतात ज्या मॅथ्स रिक्वायर करतात. म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट आहे की आम्हाला मॅथ्स चांगलं असणारे, रिझनिंग चांगलं असणारे मुलं या ठिकाणी पाहिजे. फॉर एक्झाम्पल सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, ही जरा टेक्निकल पोस्ट आहे. आता याच्या नावातच तांत्रिक सहाय्यक आहे विमा संचालनालयामध्ये, त्यानंतर उद्योग निरीक्षक आहे. हे असे काही महत्त्वाचे पद आहे जे ट्रेडिशनल नव्हते आणि यांना रिक्वायरमेंट होती की नाही गड्या पोराचं रिझनिंग थोडं चांगलं असलं पाहिजे, मॅथ्स सॉल्विंग कपॅबिलिटी जी आहे ती चांगली असली पाहिजे. म्हणून आयोगाने त्या ठिकाणी मॅथ्स रिझनिंगचं प्रेशर हे वाढवलेलं आहे, वेटेज वाढवलं आहे. हे नंबर 1, हे पहिलं कारण आहे बरं का, मॅथ्स रिझनिंगचं वेटेज वाढवण्यामागचं. आणि दुसरं महत्त्वाचं कारण हे आहे की तुम्ही जर सिलेबस पाहिला, म्हणजे कंबाईननं सिलेबस चेंज केला होता, तर तुम्ही जर सिलेबस पाहिला तर आधी काय असायचं माहीत आहे का. सो अंकगणित आणि बुद्धिमत्ता असं एकच असायचं, 7व्या नंबरचं त्यामध्ये क्लॉज असायचा, त्यात गणित आणि बुद्धिमत्ता. यावेळेस काय केलं माहिती आहे का त्यांनी, सो गणित वेगळं केलं आणि बुद्धिमत्ता वेगळं केलं. म्हणजे गणित वेगळं केलं पूर्णपणे, बुद्धिमत्ता वेगळं केलं. सो तिथंच आपल्या ही बाब लक्षात यायला पाहिजे होती, म्हणजे ती नाही आली तेव्हा की यावेळेस काहीतरी गणित बुद्धिमत्तेमध्ये आयोग खेळू शकते, कारण त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे बदलवलेलं आहे. आता सेम पॅरामीटर आपण राज्यसेवेला लावून पाहू, म्हणजे तसं घडलं म्हणून असं झालं ना. मग आता राज्यसेवेला लावून पाहू, त्यातलं मी दुसरा पॅरामीटर सांगितला सिलेबस चेंजचा, की बाबा सिलेबस बदलून देत असताना पूर्वपरीक्षेचा त्यांनी मॅथ्स वेगळं केलं, गणिताचा एक सेक्शनच वेगळा केला आणि अंकगणिताचा, जरी त्याच्यातले सब टॉपिक सेम असले तरी पण दोघांचे वेगवेगळं केलं आणि वेटेज त्या ठिकाणी वाढवलं. 10-10चं वेटेज वगैरे त्याला मॅथ्स रिझनिंगला दिलेलं आहे त्या ठिकाणी. मग असं राज्यसेवेच्या बाबतीत झालं का, तर प्रश्नाचं उत्तर आहे नाही. राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा जो सिलेबस आहे, सो आत्ता 2022मध्ये जो अपडेट झालेला आहे तो खडानखडा 2020ला एकदा अपडेट झाला, 2022ला एकदा अपडेट झाला. 2020 आणि 22ला खडानखडा शब्दनशब्द त्या सिलेबसमधला सेम टू सेम आहे. जो 2020ला होता तोच 2022ला आहे. सो त्याच्यामुळं याच्यामध्ये या पॅरामीटरला धरून चेंजेस होतील याचीच मुळात शक्यता कमी आहे. मग आता हे झालं दुसरी शक्यता. आता पहिली शक्यता काय आहे की नवीन पोस्ट ॲड झाल्यामुळं, जसं म्हटलं ना मॅथ्स रिझनिंगमध्ये नवीन पोस्ट ॲड झाल्या होत्या आणि सिलेबसवाला एक मुद्दा मी तुमच्यासमोर मांडला. सिलेबसवाला मुद्दा आता राज्यसेवेला लागू नाही आहे, सो हा मुद्दा लागू आहे कशाला, कंबाईनला. तसा हाच मुद्दा सेम कोणाला लागू आहे, राज्यसेवेला. यावेळेस काय झालेलं आहे, सो राज्यसेवेची जे लोक पूर्वपरीक्षा देतात, राज्यसेवेची यावर्षी जे लोक पूर्वपरीक्षा देणार आहे, एक मिनिट आपण सगळ्या गोष्टीबद्दल बोलू, टप्प्याटप्प्याने बोलू. राज्यसेवेची जे विद्यार्थी पूर्वपरीक्षा देत आहेत, सो त्या पूर्वपरीक्षेमध्ये अशा काही पोस्ट ॲड झालेल्या आहे सो ज्याचा परिणाम पूर्वपरीक्षेवर पडू शकतो, ज्याचा परिणाम पूर्वपरीक्षेवरती पडू शकतो. अशा काही पोस्ट ॲड झालेल्या आहे. याच्यात एक मी पोस्ट ॲड केली नाही, त्याच्यामध्ये अन्न व औषधी. हे सगळं कशासाठी चाललं आहे, तुम्ही परीक्षे म्हणजे सगळं डोक्यात घेऊनच चाल आहे सगळं की असं होऊ शकते बाबा. मी म्हणत नाही, मी गॅरंटी घेत नाही, मी पेपर सेट करत नाही आयोगाचा. फक्त आपण अनुभवाच्या आधारावरती त्या ठिकाणी ताळेबंद करतोय. म्हणजे आपल्याला म्हणजे आयोगाने ते आपण सो कॉल्ड धक्का म्हणतो, आयोगाने धक्का दिला बाबा. अचानक 20 प्रश्न टाकले सर मॅथ्स रिझनिंगचे आणि मी घाबरून बसलो कंबाईनमध्ये, मला सगळं येत होतं. आणि अशा पोरांची संख्या यावर्षी प्रचंड आहे महाराष्ट्रामध्ये की कंबाईनचा सर तो पेपर घरी आल्यानंतर आम्ही पाहिला. इवन त्या पेपरमध्ये बसल्यानंतर पण सर 60 प्रश्न आरामात सुटण्यासारखे होते. पण सर ते असं झालं की मी ते विज्ञान पाहिलं, मी भांबावून गेलो. त्याच्यानंतर मी मॅथ्स रिझनिंग पाहिलं, मी भांबावून गेलो. असं वाटलं हा पेपर आपल्यासाठी काढलाच नाही आहे, हा काढला आहे टेक्निकल बॅकग्राऊंडच्या पोरासाठी. मी सगळं हारून बसलो सर. येणारे पण चुकले, 30-35च स्कोअर आला, कुठं झालं, सगळा सत्यानाश झाला सर.
आता सेम ह्याच्या बाबतीत नाही घडली पाहिजे. म्हणजे दुर्दैव काय हो किंवा दुःख काय आहे की यार सगळं मला येत होतं पेपरमधलं, मी याच्यासाठी बनलेलो आहे, मला एवढं सोडवता येत होतं आरामामध्ये, पण मी ते घाबरल्यामुळं सोडवू शकलो नाही, माझी भांबेरी उडाली वेळेवरती पेपरमध्ये, येत्या लक्षामध्ये त्यात सगळं काही गमावून बसलो. हे नाही घडलं पाहिजे. म्हणून आपण काय करूया, म्हणजे एकदम जनरल त्याचं ते लॉजिक आहे. म्हणजे मी सांगतोय म्हणून एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आहे. सामान्यातला सामान्य विद्यार्थी हा विचार करू शकतो की मी आता पूर्वपरीक्षेला चाललो. आधी ही पूर्वपरीक्षा फक्त राज्यसेवेच्या कॅन्डिडेटसाठी असायची, जे लोक राज्यसेवा करतात त्यातून येणाऱ्या ज्या पोस्ट आहे. पण आता यावर्षी काय केलेलं आहे त्यांनी, टेक्निकलचे जे हे आहे 3-4 जे पदं आहेत किंवा टेक्निकलचे जे आहेत ते पण त्यांनी पूर्वपरीक्षा जी आहे ती कॉमन केली आहे. मग हे नॅचरल आहे ना, ते पोरं जर राज्यसेवेमध्ये आणल्या चालले आहे सो त्यांच्याही फेवरमध्ये पेपर त्या ठिकाणी निघेल. पूर्णपणे तर असं होणार नाही की बाबा नाही राज्यसेवेचाच राहील सगळं काही, तुमच्यासाठी याच्यात काही नाही, पण तुम्ही ही परीक्षा द्यायची. हे एक जनरल लॉजिक आहे. जर तुम्ही फॉरेस्टवाले त्याच्यामध्ये ॲड करताय किंवा फॉरेस्टवाले त्या ठिकाणी पूर्वपरीक्षा देत आहेत राज्यसेवेची, तर ऑब्वियस आहे त्यांना जो पूरक असणारा एन्व्हायरमेंटचा जो पोर्शन आहे याचा आयोग त्या ठिकाणी कदाचित वेटेज वाढू शकते. कदाचित, परत एकदा सांगतोय, नॉर्मली कसे 5 क्वेश्चन असतात एन्व्हायरमेंटवर, यावेळेस थोडेसे जास्त विचारले जाऊ शकतात. हे एक जनरल लॉजिक आहे बरं का पोरांनो. म्हणजे इतर विषयांवरचं थोडंसं वेटेज कमी करून ते वेटेज कशाला देऊ शकतात, एन्व्हायरमेंटवर. हे जनरल लॉजिक आहे. मग जर वेळेवर मी पेपरमध्ये गेलो आणि मला एन्व्हायरमेंटचे प्रश्न जास्त दिसले तर मी माझा पेन सोडून नाही दिला पाहिजे, नाही गड्या. हे नॅचरल आहे. सागर सर बोलले होते लोकांसाठी ते धक्कातंत्र असेल, माझ्यासाठी नाही आहे, कारण मी ऑलरेडी ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर आहे आणि ही गोष्ट नॅचरल आहे. दुसरं ॲग्रिकल्चर ॲड झालेलं आहे. आधी ॲग्रिकल्चरच्या प्रिलिम्स पूर्णपणे वेगळ्या व्हायच्या. आधी ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट आणि इंजिनिअरिंगची प्रिलिम्स एक व्हायची आणि मेन्स वेगळ्या व्हायच्या. त्याच्या आधी पूर्ण वेगळं व्हायचं, म्हणजे ॲग्रीची प्रिलिम्स वेगळी, फॉरेस्टची प्रिलिम्स वेगळी, इंजिनिअरिंगची प्रिलिम्स वेगळी, मेन्स पण वेगळ्या. त्याच्यानंतर असं झालं की तिघांची प्रिलिम्स प्रिलिम्स एक आणि मग मेन्स वेगवेगळ्या. आता कसं झालं आहे, ह्या तिघांना राज्यसेवेमध्ये आणून टाकलं आहे, पण मेन्स वेगवेगळ्या होतील प्रत्येकाच्या. मग आता हे प्रिलिम्समध्ये आणून टाकलं तर ऑब्वियस आहे ॲग्रीशी रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतात पेपरमध्ये, त्याच्या शक्यता वाढून जातात. मग सर ॲग्री म्हणजे नेमकं कुठून येऊ शकते सर ॲग्री, तर ऑब्वियस आहे ॲग्री हा जो पोर्शन आहे, कृषी हा जो घटक आहे तो आपल्याला बायोलॉजीमध्ये आहे. आता तुम्ही म्हणणार सर ॲग्री बायोलॉजीमध्ये कसं काय आहे ॲग्री बायोलॉजीमध्ये. नायट्रोजन फिक्सेशन सायकल आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन फिक्सेशन हा प्रकारच मुळात महत्त्वाचा आहे. त्यामध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत पहा, जे वनस्पतीला आवश्यक असणारे मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स असतात. मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे जे जास्त प्रमाणात लागतात, तुम्हाला माहीत असेल, त्याच्यामध्ये हवेतून घेतल्या जाणारे कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. त्यानंतर प्रायमरी न्यूट्रिएंट्स तुम्हाला माहीत असतील, NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, ते जरा जास्त प्रमाणात लागतात म्हणून प्रायमरी म्हणतात त्याला. सेकंडरी पण आहे त्याच्यामध्ये, जे मॅक्रो आहे जास्तच लागतात पण प्रायमरीच्या तुलनेत कमी लागतात म्हणून त्याला सेकंडरी म्हणतात. त्यामध्ये तुमचं त्याच्यामध्ये एक सल्फर एक आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे एक, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे आणि बाकीचे मायक्रो आहेत. मायक्रो म्हणजे खूप छोट्या प्रमाणात लागत असतात ते. त्यामध्ये आयरन आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनियम आहे, मग त्याची लिस्टच आहे पूर्ण. सो त्याच्याशी रिलेटेड नायट्रोजन फिक्सेशनशी रिलेटेड. आता नायट्रोजन फिक्सेशन अशी गोष्ट आहे जी एन्व्हायरमेंट आणि कृषी ह्या दोघांनाही टच करते, मग त्याचे चान्सेस वाढून जाणार पेपरमध्ये विचारल्या जाण्याचे. फॉस्फरस सायकल आहे, अशा वेगवेगळ्या सायकल्स आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात रिलेटेड टू बायोलॉजी, येतं लक्षामध्ये. किंवा मग तुम्हाला ते जॉग्रॉफीशी रिलेटेड, किंवा तो आता कृषीमध्ये वनस्पती किंवा तुमचे जे पौधे वगैरे आहे, गवत वगैरे आहे, सो त्याच्याशी रिलेटेड बायोलॉजी तुम्हाला विचारू शकतात. जॉग्रॉफीमध्ये बायोलॉजी आहे कशाचं, सॉईलचं. सो तुम्हाला वेगवेगळ्या भारतामध्ये सॉईलचे प्रकार सापडतात पहा. काळी मृदा माहीत असेल, जांभी मृदा, त्या काळी मृदेलाच रेगुर मृदा म्हणतो. जांभी मृदा आहे त्या ठिकाणी, रेताड मृदा आहे. सो त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकणार तुम्हाला, येत्या लक्षामध्ये, कोणती मृदा कशी काय वगैरे. किंवा मृदेमध्ये जे कंटेंट असतात की 25% हवा असली पाहिजे, 25% पाणी असलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिनरल्स 45% असले पाहिजे, 5% तुमचे ऑर्गॅनिक मॅटर. सो याच्याशी रिलेटेड सो इथं तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. जॉग्रॉफीमध्ये सॉईलशी रिलेटेड प्रश्न विचारला जाऊ शकतो. इकॉनॉमिक्समध्ये सर आहे का कृषी, हो इकॉनॉमिक्समध्ये पण आहे. नाबार्ड सारख्या संस्था आहे ज्या कृषी क्षेत्राला फंडिंग करत असतात, सो त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे हे अशा पद्धतीनं ॲग्रिकल्चरवाल्यांना फेवर देण्यासाठी सो हे कॉमन जे विषय आहे जे राज्यसेवेच्या प्रिलिम्सचा भाग आहे, सो त्यालाच कनेक्ट करून ॲग्रीशी रिलेटेड क्वेश्चन टाकू शकतात ते, आलं लक्षामध्ये. सो तिथं आणि त्यानंतर इंजिनिअरिंग राहिला प्रश्न इंजिनिअरिंगचा, तर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषय ऑलरेडी आपण अभ्यासतो, त्यामुळे असं काही वेगळं नाही आहे. इंजिनिअरिंगशी रिलेटेड आता बायो तर येणार नाही, ते मेडिकलशी रिलेटेड आहे. नॉर्मली फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 विषय तुमचे इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे. सो त्याच्यामध्ये वेटेज तसंही दरवर्षी जास्त असते. सो मला नाही वाटत की ते
यावर्षी असं खूप काही बदल करतील याच्यात, पण याच्यावरती भर देण्याचे चान्सेस फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जास्त आहे, कारण हे पण पोरं देणार आहे. आता हे अन्न व औषध ह्याचे प्रेडिक्शन मी नाही करू शकत सध्या तरी, की याच्याशी रिलेटेड काय येईल पेपरमध्ये, पण येईल मात्र नक्की. अन्न व औषधांच्या रिलेटेड 1-2 का होईना प्रश्न त्या ठिकाणी येतील पेपरमध्ये. सो हे अशा पद्धतीनं, म्हणजे मी का बरं सांगतोय आता ह्या 2 दिवसात अभ्यास करावा म्हणून का, सो यासाठी नाही सांगत आहे मी. सो मी जर केलं असेल तर त्याला एकदा चांगली रिव्हिजन देऊन द्या. एवढं करू शकतो 2 दिवसात. आणि हे सगळं चाललं कशासाठी सर, हे आम्हाला वेळेवर का बरं सांगतायत तुम्ही. सो हे चाललं कशासाठी, की वेळेवर तुम्ही जेव्हा पेपरमध्ये जाल तर तुम्हाला धक्का नाही बसला पाहिजे, बापरे मी इन्व्हायरमेंट एवढं सारं आलं, घाबरून नाही गेलं पाहिजे तुम्ही उलट स्टेबल राहिले पाहिजे की हे प्रेडिक्टेडच आहे, असंच होणार होतं. आणि असं झाल्यानंतर तुमच्या 2 पॉलिसीज असल्या पाहिजे. आता तुमच्या 2 दिवसामध्ये याचा अभ्यास होणार नाही. फक्त काय आहे याचा बेनिफिट काय आहे, की जर समजा तुम्हाला जर धक्का बसला, जर इन केस तुम्हाला धक्का बसला तर मग काय वागायचं, कसं वागायचं, आणि जर समजा धक्का कुठल्याच पद्धतीने दिला नाही, ट्रेडिशनल पेपर आला तर काय करायचं. सो याच्यासाठी पेपर सोडवण्याच्या मी 2 पॉलिसीज त्या ठिकाणी डिसाईड केलेल्या आहे. सो आजचं लेक्चर याच्याप्रती समर्पित आहे. मी जो म्हटलो ना तुम्हाला कंबाईनच्या बाबतीत पोरांचा प्रॉब्लेम झाला, जर त्यांनी तो शॉक त्यांचा ॲब्झॉर्ब केला असता, म्हणजे त्यांनी जर दिला बाबा आयोगाने शॉक, आपल्याला शॉक दिलेला आहे, तो मी ऑब्झर्व करून घेतो, मी स्वतःला स्टेबल ठेवतो आणि शांततेनं पेपर सोडवतो बरोबर, सो त्या पोरांचा स्कोर आरामात आला असता. कारण आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये असं आहे विद्यार्थी मित्रांनो, पेपर अवघड येऊ सोपा येऊ घेणं देणं नाही. सोपा आला तर 240पर्यंत कट ऑफ गेलेले आहे, तुम्हाला माहिती आहे 238 कट ऑफ लागलेला आहे एका वर्षाचा. 400 पैकी 238 कशाला म्हणतात, जेव्हा सीसॅट आणि याचं कॉम्बी, आता तर त्यांनी हे म्हणजे तेव्हा कंबाईन असायचं सीसॅट आणि हे, आता तर त्यांचं सीसॅट आणि सीसॅट क्वालिफाईंग झालेलं आहे पूर्णपणे, त्यावरही बोलू आपण. आणि GS वर ते कट ऑफ लागतो. तर सोपा जर पेपर आला उद्या, खूपच सोपा पेपर आला तर कट ऑफ 140ला जाईल. आणि खूपच अवघड आला, आता पहा ना UPSCचे कट ऑफ आधी किती लागायचे, 105-110च्या घरात जायचे, आता डायरेक्ट 85-90 वर येऊन ठेपायला लागलेले आहेत कट ऑफ. म्हणजे सो त्याच्यामुळे अवघड हा फॅक्टरचा म्हणजे त्याच्यात हेच नाही आहे की पेपर अवघड जरी आला तर कट ऑफ खाली येणार आहे, तरी आपण सिलेक्ट होऊन जाऊ. आणि पेपर सोपा आला तर कट ऑफ वर जाणार आहे. माझाही सोपा गेलेला आहे, मी चांगला सोडवला तरी मी पास होणार आहे. फक्त याच्यामधला जो प्रकार आहे की पेपर अवघड आल्यामुळे आम्हाला धक्का बसला सर आणि आम्ही पेपर सोडू शकलो नाही, 20 वेटेज आलं, वेटेज चेंज केलं आयोगाने, त्यामुळे आम्ही घाबरलो आणि पेपरच सोडवण्यास आम्ही असमर्थ ठरलो, म्हणून आमचे स्कोअर कमी आले. हा प्रकार तुमच्या बाबतीत नाही घडला पाहिजे, म्हणून सगळा हा अकांड तांडव चालू आहे. जर समजा इन केस आता इथून पुढे लक्षात घ्या, पेपर जर अननोन आला पूर्णपणे, असं तुम्हाला वाटलं की ह्यांनी पूर्ण चेंजेस केले यार, दरवर्षी इतिहासावरती 17-18 क्वेश्चन असायचे, विज्ञानावरती 20 क्वेश्चन असायचे नॉर्मली, जिओग्राफीवर 15 क्वेश्चन असायचे, पॉलिटीवर 15 असायचे, इकॉनॉमिक्सवरती 15 असायचे, 15 क्वेश्चन चालू घडामोडीवरती असायचे, पर्यावरणावर 5 क्वेश्चन असायचे, आणि यावरती डायरेक्ट सर 15 क्वेश्चन पर्यावरणावर टाकून दिले, विज्ञानावर तर डायरेक्ट 25 गेले. असं जर काही असं होत नाही, जर असं काही विचित्र घडलं तुमच्या बाबतीमध्ये वेळेवरती, किंवा ॲग्रीच आलं ॲग्री असं जर काही विचित्र घडलं, तर त्यावेळेस तुमची पॉलिसी जी असली पाहिजे पोरांनो, ही डिफेन्सिव्ह पॉलिसी असली पाहिजे. ही कोणते धोरण असलं पाहिजे तुमचं, डिफेन्सिव्ह पॉलिसी, बचावात्मक धोरण असलं पाहिजे. सर मग बचावात्मक धोरण म्हणजे काय, सो तुमचं त्यावेळेस एकच धोरण असलं पाहिजे की मीच नाही, पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी हा पेपर सोडवतोय आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांना हा शॉक बसलेला आहे, मी एकटा नाही आहे शॉक खाणारा. असं नाही आहे की बाबा मी शॉक खातोय आणि बाकीचे पोरं आहे ज्यांनी पोस्ट काढलेले आहे ते परत प्रिलिम्स देत आहेत, मग ते एकदम कूल आहेत आणि मी एकदम हार्ड झालो. सो हा प्रकारच नाही आहे त्याच्यामध्ये. सो सगळ्यांना, म्हणजे ज्यांनी मागच्या वर्षी पोस्ट काढलेली आहे क्लास 2 त्यांना मिळाली, किंवा मनासारखी क्लास 1 मिळू शकली नाही, तेही पोरं परत पेपर देतात यावर्षी प्रिलिम्सचा, त्यांनाही शॉकच बसणार आहे. कोणी असू द्या, सगळेजण प्रिलिम्सला येताना त्या ठिकाणी सगळे सारखेच लेवलला होऊन जातात. फक्त पोरगा टिकतो कोणता तिथं, सो असाच पोरगा टिकणार आहे जो स्टेबल राहिला. ठीक आहे, शॉक बसला, सगळ्यांनाच बसलेला आहे. आता काही लोक शॉक लागल्यामुळे खलास झाले, पेपरमध्ये ढेर झाले, मी होणार नाही. मी काय करतो, सागर सरांनी सांगितल्याप्रमाणे डिफेन्सिव्ह पॉलिसीचा वापर करतो. डिफेन्सिव्ह पॉलिसीचा वापर करतो म्हणजे काय, सो जे प्रश्न सोपे आहे आणि जे जमण्यासारखे आहे. मी जर असं म्हटलं की नाही 7 विषय आहेत आपल्याला प्रिलिम्सला, म्हणजे GSच्या 1मध्ये 7 विषय आहे समजा, 7ला 7 अवघड विषय आले, 7ही विषय त्यांनी काय केलेले आहे, 70% अवघड टाकले, म्हणजे त्याच्यातला 70% क्वेश्चन जे आहे ते अवघड टाकले. तर माझा हा अप्रोच असला पाहिजे की त्यातले 30% तर सोपे आहे ना, ते माझे सुटले पाहिजे. लक्षात घ्या, हे मी म्हणतोय म्हणून विश्वास ठेवू नका. तुम्ही लायब्ररीतल्या कोणत्याही तुमच्या सिनियर म्हणजे मित्र असेल किंवा तुमचा सिनियर असेल आदरणीय, त्याला विचारा की दादा तू पेपर का बरं नापास झाला, तुला येत नव्हतं म्हणून नापास झाला की तू येणारे चुकवले म्हणून नापास झाला. तुम्हाला तो प्रश्नाचं उत्तर मी जे दुसरा ऑप्शन सांगितला तेच देईल की भाऊ मला हे जमत होते प्रश्न, पण पेपरमध्ये घाबरल्यामुळं
मी त्या ठिकाणी हे करू शकलो नाही, सोडवू शकलो नाही, म्हणून मी पेपर गमावला. मी 45 वाला नाही आहे. पेपर जर पाहिला तर मला आरामात 55 पडायला पाहिजे होते. हे 10-15 माझे जे चुकले हे येणारे चुकलेले आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, ज्या पोरांनी या घडीला ही शपथ घेतली म्हणजे की बाबा मी पेपरमध्ये गेल्यानंतर येणारे प्रश्न चुकवणार नाही, तो आजच पास आहे परीक्षा. येणारे प्रश्न फक्त नाही चुकले पाहिजे. येतं लक्षामध्ये जे कॉमन आहे, जे सगळ्यांनाच जमत आहेत महाराष्ट्रातल्या पोरांना. पोरं काय करतात माहिती आहे का, स्वतःची क्वालिटी चेक करतात न येणाऱ्या प्रश्नांवरून. त्याच्यावर चेक करूच नका पोरांना. तुम्हाला त्या पेपरमधल्या, मी तुम्हाला ह्या गोष्टीची गॅरंटी देतो, किती अवघड येऊ द्या पेपर, तुम्हाला मॅक्झिमम गोष्टी त्यामधल्या जमत असतात. आणि त्या जमणाऱ्या गोष्टी जर तुम्ही चुकवल्या पेपरमध्ये, म्हणून तुम्ही नापास होताय. जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मी हे सांगतोय. सो त्याच्यामुळं परीक्षेमध्ये सो कॉल्ड जो सिली मिस्टेक प्रकार आहे, आणि घाबरल्यामुळं सर येणारे प्रश्न मी चुकून बसलो. सो माझी ही क्षमता आहे की ठीक आहे, मला 70% प्रश्न अवघड वाटले सर. इतिहासाचा पेपर मी इतिहासाचं सोडवत होतो क्वेश्चन, मला 70% अवघड वाटले, पण अरे 30% तर माझ्यासाठी सोडवण्यासारखे आयोगाने दिले होते ना, मी ते 30% सोडवण्याचा प्रयत्न करतो. जर असे तुम्ही 30% काढले ना, तुम्ही 100% ती परीक्षा पास होता. मी एक्झाम्पल दिला 70 आणि 30चं, तुम्ही 30च घेऊ नका त्याला. म्हणजे सो ते वेगवेगळे प्रमाण असते. काही विषयांमध्ये 70%, आता जसं यावर्षी काय झालं, कंबाईनमध्ये 15 क्वेश्चन विज्ञानावर विचारले, त्यातले 10 ते 11 क्वेश्चन सोडवण्यासारखेच नव्हते. मी म्हणतो सोडवू नका ना, 10 ते 11 क्वेश्चन सोडून द्या. अरे पण जे सोडवण्यासारखे होते, म्हणजे इकॉनॉमिक्स एवढं सोपं होतं, त्यानंतर तुमचं चालू घडामोडी एवढं सोपं विचारलं होतं आयोगाने, त्यानंतर पॉलिटीचे काही क्वेश्चन सोपे होते, 6 ते 7 किंवा 8 ते 10 प्रश्न पॉलिटीचे सोपे होते, इतिहासाचे 8 ते 10 प्रश्न सोपे होते, जॉग्राफीचे 10 ते 12 प्रश्न सोपे होते. अरे इथंच तुमचा स्कोर 50च्या वर चाललाय ना. हे जर कलेक्शन केलं, कंपायलेशन केलं, तर कशाला तुम्ही ते मॅथ्स रिझनिंगचे, आणि मॅथ्स रिझनिंग पण यावर्षी सोपं होतं. माझ्या इथून एक तेजल पारडे नावाची विद्यार्थिनी आता पहिले RFO झाली आणि आता ती सेक्शन ऑफिसर लागली. ती सांगत होती माझे 20ला 20 बरोबर आलेत म्हणे सर मॅथ्स आणि रिझनिंगचे. मॅथ्स रिझनिंग सोपं होतं. आता पोरांनी काय घेऊन बसलेले आहे, फक्त ते विज्ञानच घेऊन बसलेले आहे. अरे नाही ना, विज्ञान हा डिसिजन मेकिंग नाहीच आहे ना. 7 पैकी 1 अवघड आलेला आहे, बाकीचे तर सोपे होते ना. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा, जर पेपर असा विचित्र आला आणि तुम्हाला वाटलं की एक्सेसिव्हली अवघड आहे, किंवा त्यांनी मार्कामध्ये उथलपुथल करून ठेवलेली आहे, किंवा मार्कामध्ये चेंजेस करून ठेवलेले आहे, वेटेज चेंज, मार्कामध्ये म्हणजे वेटेज चेंज केलेलं आहे विषयाचं, हे मला म्हणायचं आहे तुम्हाला, किंवा आयोगाने पेपरच एक्सेसिव्हली अवघड काढला, तर त्यावेळेस पूर्णपणे कोणत्या मोडवर चाललं जायचं, डिफेन्सिव्ह पॉलिसी, बचावात्मक धोरण, की यार दुसऱ्याला दान करायचं दूर राहिलं, म्हणजे मार्क मिळवायचं दूर राहिलं, आपले कपडे नाही गेले पाहिजे त्याच्यामध्ये. सो कपडे वाचले पाहिजे जेणेकरून आणि आपल्याला पास व्हायचं आहे. कुठं मेरिट यायचं आहे प्रिलिम्समध्ये, एक लक्षात घ्या, आपल्याला प्रिलिम्समध्ये मेरिट नाही यायचं आहे. 200 पैकी 180 190 काढले, मला पडायचे प्रिलिम्सला, भयानक मार्क पडायचे माझ्या वेळेस. मग मी काय चॅम्पियन होतो का, म्हणजे असं मला काही ट्रॉफी दिली का कोणी आणून. सो ते मेन्समध्ये पाहिजे असते, आणि मेन्स तर सगळं प्रेडिक्टेड असतो पेपर, म्हणजे मेन्सचा. प्रिलिम्सचा प्रेडिक्टेड नसतो पेपर, किंवा आपण प्रेडिक्शन करू शकत नाही जास्त प्रिलिम्सचे, तो अनसर्टन आहे प्रिलिम्सचा पेपर. सो त्याच्यामुळे हे एक लक्षात ठेवा तुम्ही, की जर समजा असं झालं की मला पास व्हायचं आहे, इगोवर नका घेऊ तो पेपर, मला पास व्हायचं आहे, त्यासाठी डिफेन्सिव्ह पॉलिसी. डिफेन्सिव्ह पॉलिसी म्हणजे काय, जेवढे प्रश्न मला प्रत्येक विषयातले व्यवस्थित जमतात ते मी सोडवतो. आता तुम्हाला राज्यसेवेमध्ये एका गोष्टीचा बेनिफिट आहे जो कंबाईनमध्ये नव्हता. कंबाईनमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवण्यासाठी फक्त 60 मिनिटं होते. राज्यसेवेमध्ये तुमच्याकडे 120 मिनिटं आहेत. राज्यसेवेमध्ये तुमच्याकडे किती मिनिटं आहे, 120 मिनिटं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. येतं लक्षात, त्यातले सुरुवातीचे 4 ते 5 मिनिटं, हे सुरुवातीचे याच्यातले 4 ते 5 मिनिटं पेपर अवघड आलाय का सोपा आलाय हे चेक करण्यासाठी घालवा. आता दरवर्षी ॲक्च्युली माझे जे मित्र आहे, जे आता चांगले अधिकारी पदावरती आहेत मोठ्या, सो ते हेच करायचे. राज्यसेवेचा पेपर आला की 4 ते 5 मिनिट ते पेपर चाळायचे. मी नव्हतं चाळत, मला नव्हतं पटत ते. मला नाही, म्हणजे माझ्या कॉन्फिडन्सला मी आला पेपर की सोडवायला सुरुवात करायचो. आणि मी असा कधीच विद्यार्थ्यांना सल्ला दिला नाही आजपर्यंत पेपर चाळून घ्या म्हणून. मी खूप यूट्यूबर्सला पाहिलेलं आहे, यूट्यूबमध्ये शिकवणारे जे आदरणीय शिक्षक आहे त्यांना पाहिलेलं आहे सांगताना, की बाबा सर तुम्ही पहिल्यांदा पेपर चाळून घ्या राज्यसेवेचा, UPSCचा कसा आलेला आहे म्हणून. पण मी आजपर्यंत तो कधी सल्ला दिला नाही माझ्या साईडनं, मला पटत नव्हता तो सल्ला. पण मी तुम्हाला आता सांगतोय की तुम्ही 4 ते 5 मिनिट पोरांनो पेपर पहिले चाळून घ्या. हे 2 पेपर पाहिल्यानंतर, म्हणजे 2023मध्येच धक्कातंत्राचा जो वापर केलेला आहे आयोगाने, सो त्याला अनुसरून मी हा सल्ला देतोय तुम्हाला, की तुम्ही 3 म्हणा 4 म्हणा, तुमच्या आकलन क्षमतेनुसार 4 ते 5 मिनिट आपल्याला पॉलिसी ठेवायची आहे, ऑफेन्सिव्ह की डिफेन्सिव्ह, याच्यासाठी 4 ते 5 मिनिट पेपर चाळा तुम्ही. कोणत्या विषयाचे किती प्रश्न विचारलेले आहे हे लक्षात येऊन जातात आपल्याला, ते ग्रुप्सनं असतात म्हणजे, सो ते लक्षात येऊन जातात. आणि काठिण्य पातळी कशी आहे हे तुम्हाला 4 ते 5 मिनिटात लक्षात येऊन जाते. आणि त्याच्यावर डिसाईड करा की बाबा आपल्याला पॉलिसी कशी ठेवायची आहे. जर पेपर तुम्हाला खूपच सोपा वाटला आणि ट्रेडिशनल वाटला, की हे तर दरवर्षीच आहे,
2-3 क्वेश्चन त्यांनी मिडायवल विचारले. सो 4-5 क्वेश्चन त्यांनी प्राचीनवर विचारलेले आहे. गुप्तावर एखादा क्वेश्चन आलेला आहे, मौर्यावर एखादा क्वेश्चन आलेला आहे, बुद्धिझम जैनिझमवर एखादा आलेला आहे, सुफी चळवळ भक्ती चळवळीवर एखादा आलेला आहे, अल्लाउद्दीन खिलजी एखादा विचारला आहे, अकबर एखादा विचारला, औरंगजेब एखादा विचारला आहे, एखादा विचार म्हणजे हे ट्रेडिशनल आहे. हे तो दरवर्षी किंवा याच्या दरबारात चित्रकारच कोण होता, याच्या दरबारात हा कोणाच्या दरबारात होता, सो ह्यांनी कोणता ग्रंथ लिहिला, म्हणजे हे तर दरवर्षीच आहे. किंवा सिंधू संस्कृतीमध्ये हे तर दरवर्षीच आहे. मग इतिहास पाहायचं, इतिहास मॉडर्न इंडिया पाहायचं, बरं अरे हे तर दरवर्षीच आहे. नेहरूवर एखादा क्वेश्चन, गांधीवर, म्हणजे तुम्ही समजून जाते की हा ट्रेडिशनल पेपर आहे. पॉलिटीचे क्वेश्चन चेक करा, इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन चेक करा, मग तुमच्या 4 ते 5 मिनिटात हे येते. तुमच्याकडे 120 मिनिट आहे म्हणून तुम्हाला हे सांगतोय मी. तुमच्या हे लक्षात येऊन जाईल पेपर कसा आहे. आणि एकदा का पेपर लक्षात आला की आपल्याला कोणत्या वेनी जायचं आहे, ऑफेन्सिव्ह वेनी जायचं आहे की डिफेन्सिव्ह वेनी जायचं आहे लक्षात येते. म्हणजे पेपर जर तुम्हाला सोपा वाटला, ट्रेडिशनल वाटला की तोडायला सुरुवात करा. पहिल्या क्वेश्चनपासून पेपर तुटला पाहिजे ह्याच अँगलनी जायचं. आणि पेपर जर तुम्हाला धुमाकूळवाला वाटला, विचित्र वाटला, तर उलट काय यायचं, डिफेन्सिव्ह मोडवर, स्टेबल मोडवर. आता आपल्याला स्टेबल ठेवायची वेळ आहे. आपल्याकडं 125 पैकी सागर सरांचे 5 मिनिट मी सोडून दिलेले आहे. 115 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे, 110 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. आता मला स्वतःला आवरायचं आहे आणि असेच प्रश्न सोडवायचे आहेत जे मला परफेक्ट जमत आहेत, ज्यामध्ये मी लॉजिक लावू शकतो. बघा मी काय म्हणतोय, जे मला परफेक्ट जमत आहेत, ज्यामध्ये मी लॉजिक लावू शकतो, ज्यामध्ये मी रिस्क घेऊ शकतो, म्हणजे 50-50 रिस्क घेऊ शकतो, आणि ज्यामध्ये मी ट्रिक्सचा वापर करू शकतो, अशाच प्रश्न मला सोडवत चालायचे आहे. जर मधात 3-3चे लॉट, 5-5चे लॉट अवघड जरी आले तरी मी घाबरणार नाही, कारण माझी पॉलिसी डिफेन्सिव्ह आहे, ऑफेन्सिव्ह नाहीच आहे. मला तोडायचं नाहीच आहे. मला काय करायचं आहे, आक्रमण झालेलं फक्त स्वतःला, जे प्रश्नांचं माझ्यावर आक्रमण होते ते मला वाचायचं. म्हणजे एखादा बॉलर आला मलिंगासारखा फेकूनच मारतोय बॉल, विकेट नाही जाऊ द्यायची आपली. 6 क्वेश्चन त्याची बॉलिंग आहे, 6 बॉल त्यानं टाकलेले आहे, 6 बॉल त्यानं फेकून मारलेले आहे समजा एखादा. किंवा आमच्याकडे शोएब अख्तरचं लय क्रेज असायचं, म्हणजे मारूनच फेकायचे ते लोक बॉल, म्हणजे डायरेक्ट. सो मग काय करायचं, ठीक आहे विकेट नाही जाऊ द्यायची. एखादा आपल्या फेवरमधला बॉलर आला, 6 उचलायचे त्याच्यामध्ये, म्हणजे नंतर आपल्या फेवरमधले क्वेश्चन आले त्याला उचलायचं. म्हणजे ह्याला म्हणतात डिफेन्सिव्ह ऑफेन्सिव्ह, डिफेन्सिव्ह ऑफेन्सिव्ह. म्हणजे याला एकंदरीत म्हणू आपण डिफेन्सिव्ह पॉलिसी. घाबरून नाही, अरे 5ला 5 प्रश्न झाले गडे. आता तसं याच्या बाबतीत झालं होतं, विज्ञानाच्या 10 प्रश्न वाचले, 10ही जमण्यासारखे नव्हते. मी पाहिलं तो पेपर, 10ही जमण्यासारखे. मी म्हटलं पोरं तर खलासच झाले असतील, म्हणजे म्हणून आपण नॅरेट करतो. असं जर राज्यसेवेच्या बाबतीत घडलं तर तुम्ही दांदरून नाही गेले पाहिजे, येणं प्रकारे आपला मेरिट आला पाहिजे, वर्ष नाही वाया गेलं पाहिजे. सो याच्यासाठी हे सगळं आहे. तरी माझ्या साईडनं अनुभवानुसार मी तुम्हाला हे जनरल प्रेडिक्शन सांगतो. भरपूर पोरांना हे माहिती असतील, जे नवीन आहे 1-2 वर्षातले त्यांना माहिती नसतील त्यांच्यासाठी सांगतोय. पेपर कसा येऊ शकतो, म्हणजे येणारा पेपर जो आहे तो कसा असू शकतो, याच्याबद्दल मी थोडंसं भाष्य करतो. लक्षात ठेवा, आता खूप जण म्हणतात, आता माझा असिस्टंटच म्हणत होता, सर मी मागचे 10 दिवस झाले सर हे प्राचीन आणि मध्ययुगीनच करतोय म्हणे, पण याची काहीच गॅरंटी नाही की प्राचीनचे किती येतील. हां असतील प्रश्न, पण प्राचीनचे किती असतील, मध्ययुगीनचे किती असतील, आधुनिकचे किती असतील, सो याच्याबद्दल आपण भाष्य करू शकत नाही जास्त. सो ते पूर्णपणे आयोगाच्या मनावर आहे. याच्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. सो कधी एखाद्या वेळेस असं करू शकतात, ते 4 मध्ययुगीनचे टाकू शकतात, 2च प्राचीनचे टाकले, सो असंही करू शकतात ते. पण लक्षात ठेवा, प्राचीन आणि मध्ययुगीनपेक्षा वेटेज कशाला जास्त असते, आधुनिक भारताच्या इतिहासाला. हे जनरल ट्रेंड आहे. नंबर 2, भारताच्या इतिहासावर तुलनेने जास्त प्रश्न विचारले जातात महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारकाच्या तुलनेत. ह्याच्यावरती प्रश्न जास्त विचारले जातात कंबाईनमध्ये, गट ब आणि क मध्ये, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक. याची संख्या राज्यसेवेमध्ये 2 नाही तर 3 राहते हार्डली. आणि उरलेले जे 8, 10, 11 क्वेश्चन असतात ते असतात भारताच्या इतिहासावर. सो त्यामुळं भारताच्या इतिहासावर तुम्हाला जास्त प्रश्न दिसू शकतात. त्यामुळं ह्याला असं म्हणणार नाही मी घाबरून गेलो सर असं घडल्यामुळं, सो बिलकुल नाही, हे प्रेडिक्शन आहे. जगाच्या आणि भारताच्या इतिहासावर भारताच्या भूगोलावरती तुम्हाला प्रश्न येणार आहे. भूगोल तुम्हाला जगाचा आणि भारताचा विचारला जाणार आहे. आणि भारताच्या आणि जगाच्या भूगोलाचं वेटेज हे महाराष्ट्राच्या भूगोलापेक्षा जास्त असणार आहे. महाराष्ट्राच्या भूगोलावर 1 नाही तर 2 प्रश्न असतात. जगाच्या आणि भारताच्या भूगोलावरती खूप जास्त प्रश्न असतात तुलनेने. त्यानंतर चालू घडामोडी किती महिन्याचं येईल आणि काठिण्य पातळी किती राहील, सो याचे कोणीही प्रेडिक्शन करू शकत नाही, कारण हा कोणता पोर्शन आहे पोरांनो, नॉन प्रेडिक्टेबल. सो आत्ता मी पेपर ॲनालिसिस जेव्हा केलं कंबाईनचं, तेव्हा 24 महिन्याच्या आधीच्या चालू घडामोडी विचारल्या. मग आपण काहीच करू शकत नाही अशा वेळेस, ना आपण आयोगाला दोष देऊ शकत ना काहीच नाही. सो काहीच नाही बोलू शकत आपण अशा वेळेस. पण यावर्षी काठिण्य पातळी जी आहे चालू घडामोडीची कंबाईनची, ती थोडीशी हे होती, म्हणजे कमी होती. खूप अवघड पेपर काढले नाही. जसे 21 आणि 22मध्ये चालू घडामोडी होतं, तसं 23मध्ये चालू घडामोडी अवघड विचारलं नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, सो याच्या काठिण्य पातळीबद्दल किंवा विज्ञानाच्या काठिण्य पातळीबद्दल आपण भाकितं करू शकत नाही.
ठोकताळे बांधू शकत नाही आपण त्या ठिकाणी. त्यानंतर पॉलिटी आहे, तर पॉलिटीमध्ये एक पॉल सायन्स नावाचा प्रकार घुसलेला आहे सध्या. ते 1-2 क्वेश्चन देवाचे म्हणून ठरूनच ठेवायचं. सोपा आला, जसं यावर्षी सोपा आला होता कंबाईनमध्ये पॉल सायन्सवर क्वेश्चन जोड्या लावामध्ये, तर ते तुमचं जमलं. आणि जर लय अवघड आलं तर सोडून द्यायचं. म्हणजे कारण आता तुम्हाला, मला नाही वाटत की बाबा 15 क्वेश्चन जर त्यांनी पॉलिटीचे विचारले तर लक्ष्मीकांतमधलेच 15 विचारतील. हां, 13 लक्ष्मीकांतमधलेच असतील, 14 लक्ष्मीकांतमधलेच असतील. एखाद्या ऑड प्रश्नासाठी किंवा 2 ऑड प्रश्नासाठी पोरांनो तयार राहा. ते तुम्हाला थेरी विचारू शकतील कदाचित, थेरीशी रिलेटेड. नाही जमले सोडून द्या. इकॉनॉमिक्स हा विषय आहे तो जनरलच असणार आहे, म्हणजे ते प्रेडिक्टेबल आहे. दरवर्षी जसा असतो इकॉनॉमिक्सचा पेपर, सो तसाच असणार आहे. पुढे जाऊया तुमचं. हां, हे तर याच्याबद्दल मी बोललेलो आहे, ॲग्रीचं वगैरे आल्यानंतर काय करायचं. सो हे अशा पद्धतीचे काही प्रेडिक्शन्स आहेत, म्हणजे की तुमचा पेपर येणारा असा असू शकतो आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला स्टेबल ठेवलं पाहिजे. आता शेवटी जाता जाता मी तुम्हाला थोडंसं सीसॅटबद्दल बोलतो. लक्षात ठेवा, सीसॅटमध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचं हे विसरू नका. म्हणजे हे कशासाठी सांगतोय, खूप लोक म्हणजे सीसॅटमध्ये इगोवर घेऊन घेतात, म्हणजे की नाही मला म्हणजे की बाबा हे जमलंच नाही, हे जमलंच पाहिजे, मी तर इंजिनिअरिंगवाला आहे. सो असे इगोवर घेऊ नका. आपल्याला फक्त 66 मार्क पाडायचे आहे 200 पैकी, हे डोक्यात ठेवा. आता यावर्षी काय झालं, UPSCचा पेपर जो होता सीसॅटचा भयंकर अवघड होता, भयंकरच अवघड काढला त्यांनी. तर तसं जर राज्यसेवेच्या बाबतीत, मला नाही वाटत राज्यसेवेच्या बाबतीत असं काही घडेल. आणि हे खूप वर्षापासून चालू आहे बरं का. UPSCमध्ये एका पॅसेजवर एकच प्रश्न विचारतात, मग राज्यसेवाही तसं करेल. राज्यसेवेनं आजपर्यंत तसं कधी केलं नाही की एकच पॅसेज दिला आणि त्याच्यावर एकच प्रश्न विचारला. आतापर्यंत राज्यसेवेने 3 किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे 5च प्रश्न विचारलेले आहे आणि तो पॅटर्न आतापर्यंत कायम आहे. मला असं वाटतं इथून पुढं कायम देखील राहील तो पॅटर्न. सो 125 मार्क हे उतार्यांना असतात नॉर्मली, 12.5 मार्क हे निर्णय क्षमतेला असतात, 40 मार्काच्या जवळपास बुद्धिमत्तेला असतात आणि 20 ते 25 मार्क हे गणिताला असतात. हा आयोगाचा पॅटर्न आत्तापर्यंत कॉमन आहे, तो बदललेला नाही आहे. सीसॅटचा पॅटर्न खूप लोकांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला, पण आजपर्यंत तो बदललेला नाही आहे. इथं लक्षात. पुढे जाऊया आपण. आता याच्यामध्ये निर्णय क्षमता जो आहे हा असा पोर्शन, याच्यात निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यामुळे 12.5 पैकी तुम्ही आरामात 10+ मार्क घेऊ शकता. म्हणजे इथंच हा आकडा 66 वरून कितीवर आलेला आहे, 55 वर आलेला आहे. 10 ते 11 मार्क तुम्ही याच्यात आरामात काढू शकता निर्णय क्षमतेवर. आता तुम्हाला पाडायची किती आहे क्वालिफाय होण्यासाठी, 55 ते 56 मार्क पाडायचे आहे. तर लक्षात घ्या, बुद्धिमत्तेतले असे काही म्हणजे हे असतात, सम्स असतात किंवा सॉल्विंग असते, त्यात तुम्ही आरामात 15 काढू शकता 40 पैकी. म्हणजे 40 मार्काचं जर आलं बुद्धिमत्ता, तर त्यामध्ये काही असे प्रश्न असतात तर ते तुम्ही आरामात ह्याच्यामध्ये 15+ जाऊ शकता. त्यानंतर गणितातले असे काही गणितं असतात त्यामध्ये आरामात तुम्ही 8 ते 10च्या पेक्षा जास्त मार्क काढू शकता. सोपे गणितं असतात. पहिले ते सोपे निपटून घ्यायचे पाहे, हे सोपे निपटून घ्यायचे. हे 10 मार्क सर्वात पहिले निर्णय क्षमतेचे 10 मार्क तुम्ही घेऊन घ्यायचे किंवा 10पेक्षा, म्हणजे पोट्टे 12.5 पाडतात काही घ्यायचं त्याच्यामध्ये. सो ते मिळून घ्यायचे पहिल्यांदा, जे आपल्याला मिळवण्यासारखे आहे. आणि नंतर मग तुम्हाला वाटलं आता खेळायला पाहिजे आपण आणखी त्याच्यामध्ये, सो मग हे आहे ना खेळण्यासाठी तुमचे उतारे. सो उतारे आणि UPSC सारखे आजपर्यंत राज्यसेवेने कधीच एवढ्या लेवलचे उतारे कधीच विचारले नाही. हां, असं होऊ शकते की जर तुम्हाला एकूण 10 उतारे विचारले त्यांनी, तर 10 उतार्यापैकी 3 उतारे अवघड होते पण 7 उतारे तर सोपे असतात. बरं, 4 उतारे अवघड होते, त्यातले इंग्लिश अवघड नसतात पण पोरांना काही अवघड वाटतात इंग्लिश उतारे. नाही जमले सोडून दिले, एखादा फिलॉसॉफिकला सोडून दिला, एखादा विज्ञान सोडून दिला. अरे पण 6 तर उतारे सोडवण्यासारखे आहे ना. 6 उतारे म्हणजे पण कमी आहे का ते? नाही. 6 पंचे 30, 30 दोन्ही 60, 70 मार्काचं मटेरियल आहे ना ते. त्यापैकी 50 जरी पडायले तुम्हाला तरी आजच्या घडीला पास आहेत तुम्ही. सो याच्यात पास व्हायचं आहे आपल्याला. सो या अँगलनी पहिले स्वतःला सिक्युअर करून घ्या आणि नंतर खेळा वाटलं तर खेळा म्हणजे त्याच्यात. आणि तुमच्याकडं आता 66 मार्क पाडायला, आधी कसं असायचं, जास्तीत जास्त मार्क घ्यायचे होते म्हणून 200 मार्काचं सोडवण्यासाठी 120 मिनिटं होते किंवा 80 प्रश्न सोडवण्यासाठी 120 मिनिटं होते. आता तुम्हाला 66 मार्क पाडायला 120 मिनिटं आहे आणि ते खूप झाले म्हणजे. सो त्याच्यामुळं ह्या सीसॅटच्या पेपरला पोरांनो क्वालिफाईंग असल्यामुळं आणि आयोगातनी आत्तापर्यंत कधीच राज्यसेवेने पॅटर्न न चेंज केल्यामुळं बिलकुल घाबरून जायची गरज नाही आहे. ज्याचं मॅथ्स बिलकुल खराब आहे त्यांच्यासाठी बुद्धिमत्ता आहे, उतारे सोडवणं आहे, डिसिजन मेकिंग आहे, ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही नापास व्हावं म्हणून सीसॅट आणलेला नाही आहे, हे मुळात लक्षात ठेवा. सो हे सगळं जर तुम्ही लक्षात ठेवून गेले तर मला असं वाटते की एकदम स्टेबल राहून तुम्ही तो पेपर सोडवाल आणि ज्या चुका कंबाईनच्या बाबतीत झाल्या त्या तुमच्या होणार नाही. राज्यसेवा तुमचा नक्की निघेल, नक्की तुम्हाला मेन्स द्यायला भेटेल. हे जे काही 1-2 अटेम्प्ट आहे म्हणजे जुन्या सिलेबसनुसार त्यात तुमची पोस्ट निघायला नक्की मदत होईल. सो माझ्याकडून तुम्हाला येणाऱ्या पेपरसाठी सदैव म्हणजे सदा सर्व काळ म्हणतो नेहमीच शुभेच्छा आहे. मस्त तोडून या पेपर. बेस्ट ऑफ लक. जय हिंद.